सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मित्रांनो, भारताच्या मध्यभागातून वाहणारी एक नदी जी केवळ पाण्याचा प्रवाह नाही तर संस्कृती, श्रद्धा आणि समृद्ध जीवनाचा अखंड प्रवास आहे. एक अशी नदी जिच्या दर्शनानेही पुण्य लाभते असे मानले जाते आणि ती म्हणजेच नर्मदा, करोडो भारतीयांची जीवनरेखा. मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर मैकाल पर्वतांच्या कुशीत नर्मदेचा जन्म. समुद्रसपाटीपासून सुमारे 1050 उंचीवर बसलेले हे स्थान निसर्गाचे एक अद्भुत वरदान आहे. एका लहानशा झऱ्याच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास पुढे भारतातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एका विशाल महानदीत रूपांतरित होतो. नर्मदा नदी ही भारतातील काही मोजक्या पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे. तब्बल 1312 किलोमीटरचा प्रवास करत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. आणि विशेष म्हणजे नर्मदेचा संपूर्ण प्रवास हा विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान होतो. ह्या दोन पर्वतरांगाच्या मधोमधच नर्मदा नदीचा अखंड प्रवास सुरूच आहे. जबलपूर जवळील भेड़ाघाट इथे नर्मदेचे रूप सर्वाधिक मनमोहक दिसते. दोन्ही बाजूंना उभे असलेले संगमरवरीकडे त्याच्यामधून वाहणारा नर्मदेचा निळसर प्रवाह हे अप्रतिम दृश्य जणू पृथ्वीवरच स्वर्ग. मित्रांनो, याच ठिकाणी धुआंधार धबधबा आपल्या प्रचंड जलशक्तीने निसर्गाचा अद्भुत चमत्कार साकारतो. नर्मदा ही केवळ नदी नाही तर करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र सुद्धा आहे. हिंदू परंपरेनुसार नर्मदेच्या केवळ दर्शनाने सुद्धा पुण्य मिळते असे मानले जाते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, माहेश्वर घाट आणि नर्मदा परिक्रमा ही तिच्या आध्यात्मिक महत्त्वाची साक्ष देतात. नर्मदा लाखो लोकांची जीवनदायिनी आहे. लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. तिच्या पाण्यावरच शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि जलविद्युत प्रकल्प अवलंबून आहे. सातपुड्याच्या जंगलापासून ते गुजरातच्या मैदानापर्यंत नर्मदा असंख्य गावांना तृप्त करते. अनेक आदिवासी संस्कृती आणि परंपरा आज सुद्धा नर्मदेभोवतीच फुलत आहे. मध्य प्रदेशातील मैकाल पर्वतात अमरकंटकच्या पवित्र भूमीत उगम पावलेली नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान तब्बल 1312 किलोमीटरचा प्रवास करत गुजरातमधील खांबाच्या आखातात विलीन होते. मध्य भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी ही नदी लाखो लोकांच्या जीवनाला आधार देते. मित्रांनो, नर्मदा नदी दूषित होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? ही केवळ नदीच नाही तर लाखो लोकांची जीवनदायिनी आहे आणि श्रद्धेचे प्रतीक सुद्धा. त्यामुळे तिची स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. नर्मदा नदीचे रक्षण करणे हीच खरी सेवा आहे. नदीची पूजा केवळ आरतीने नाही तर तिची स्वच्छता राखूनच होत असते. नर्मदा नदीला स्वच्छ, निर्मळ आणि अविरत प्रवाहित ठेवणे हीच खरी पूजा आणि हीच खरी आराधना. नर्मदे हर.